पुरुषांनो, तुम्ही स्त्रीच्या हृदयात नाहीत हे सांगणारे 6 गुप्त संकेत. ती बोलत नाही, पण तिचं वागणं सगळं सांगून जातं. मित्रांनो, प्रेमात असलेला प्रत्येक पुरुष कधीतरी हा प्रश्न स्वतःला विचारतो, ती माझ्यावर खरंच प्रेम करते का? मी तिच्या हृदयात आहे का? आणि बहुतेक वेळा मनाला जे ऐकायचं असतं तेच आपण स्वतःला समजावून सांगतो. पण सत्य एकच आहे, जेव्हा तुम्ही एखाद्या स्त्रीच्या हृदयात असता तेव्हा ते जाणवतं, आणि जेव्हा नसता तेही जाणवतं. फक्त स्वीकारायला अवघड असतं. स्त्री सरळ शब्दात मी तुझ्यावर प्रेम करत नाही असं क्वचितच म्हणते, पण तिचं वागणं, तिची शांतता, तिचं बदललेलं वर्तन खूप काही सांगून जातं. आज आपण अशाच 6 गुप्त संकेताबद्दल सविस्तर बोलणार आहोत, जे स्पष्टपणे सांगतात तुम्ही तिच्या आयुष्यात आहात पण तिच्या हृदयात नाहीत. संकेत क्रमांक 1, ती तुमच्यासाठी वेळ काढत नाही. कायम कारणं असतात. मित्रांनो, कोणालाही वेळ नसतो असं नसतं, फक्त प्राधान्य बदललेलं असतं. जर एखादी स्त्री तुमचा फोन वारंवार चुकवत असेल, खूप बिझी आहे हे कायमचं कारण असेल, स्वतःहून भेटायची बोलायची इच्छा दाखवत नसेल, तर लक्षात ठेवा, जिथे प्रेम असतं तिथे वेळ आपोआप तयार होतो. ती सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असते पण तुमच्या मेसेजला उशीर करते. तिच्या आयुष्यात सगळ्यांसाठी वेळ असतो, फक्त तुमच्यासाठी नाही. हे स्पष्ट संकेत आहेत, तुम्ही तिच्या प्राधान्यक्रमात नाहीत. संकेत क्रमांक 2, तुमच्या भावना तिच्यासाठी महत्त्वाच्या राहत नाहीत. मित्रांनो, तुम्ही काहीतरी मनापासून बोलता, पण ती दुर्लक्ष करते, विषय बदलते, तू जास्त विचार करतोस असं म्हणते. तिला तुमचं दुःख, तुमची अस्वस्थता, तुमची भीती फारशी हलवत नाही, कारण ज्याच्यावर प्रेम असतं त्याच्या भावनांकडे दुर्लक्ष करता येत नाही. जर तुम्ही दुखावले आहात आणि तिला फरक पडत नसेल, तर समजून घ्या, तुम्ही तिच्या हृदयाच्या केंद्रस्थानी नाहीत. संकेत क्रमांक 3, ती तुमच्याशी भविष्याबद्दल बोलणं टाळते. मित्रांनो, प्रेम करणारी स्त्री अजाणतेपणेही उद्याबद्दल बोलते, पण जर ती भविष्याच्या विषयावर गप्प राहते, आता ते नको बोलायला असं म्हणते, दीर्घकालीन योजना टाळते, तर हे धोक्याचं लक्षण आहे. ज्या नात्याला भविष्य नाही ते नातं बहुतेक वेळा मनापासून नसतं. तिला आज तुमची सोबत चालते, पण उद्या तुमच्या सोबत पाहायची इच्छा नसते. संकेत क्रमांक 4, ती तुमच्यासमोर स्वतःला उघडत नाही. मित्रांनो, मनापासून प्रेम करणारी स्त्री आपलं खरं रूप दाखवते, पण जर ती स्वतःबद्दल फारसं काही सांगत नसेल, भावना लपवत असेल, नेहमी वरवरचं बोलत असेल, तर समजून घ्या, तिने तिच्या हृदयाचं दार तुमच्यासाठी उघडलेलं नाही. ती तुमच्याशी बोलते पण जोडलेली नसते. संकेत क्रमांक 5, ती तुम्हाला गृहीत धरते. मित्रांनो, हा संकेत फार वेदनादायक असतो. ती तुमच्या प्रयत्नांची किंमत करत नाही. तुमचं असणं स्वाभाविक समजते, तुमच्या प्रेमाला हलकं घेते. तिला वाटतं तो आहेच, तो जाणार नाही. पण सत्य असं आहे की जिथे प्रेम असतं तिथे भीती असते गमावण्याची. जर तिला तुम्ही गमावण्याची भीतीच वाटत नसेल, तर तुम्ही तिच्या हृदयात खोलवर नाहीत. संकेत क्रमांक 6, ती हळूहळू दूर जात आहे पण थेट सांगत नाही. मित्रांनो, हा शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा संकेत. ती आधीसारखी बोलत नाही, भावनिक अंतर वाढवत जाते, तुमचं अस्तित्व सवयींचं बनवत जाते. ती थेट काहीच बोलत नाही, पण तिचं वागणं बदललेलं असतं, कारण स्त्री आधी मनाने निघून जाते, मग शरीराने.
पुरुष का स्वतःला फसवतो? मित्रांनो, बहुतेक पुरुष जुने क्षण आठवून आजला न्याय देतात. ती बदलली नाही, परिस्थिती आहे असं म्हणतात. आशेवर नातं टिकवतात. पण लक्षात ठेवा, प्रेम वर्तमानात असतं, भूतकाळात नाही. मित्रांनो, अशा नात्यात राहण्याचे परिणाम: आत्मसन्मान कमी होतो, स्वतःवर शंका येते, भावनिक थकवा येतो, प्रेमाची व्याख्या चुकीची होते. यासाठी पुरुषांनी स्वतःच्या भावनांचा आदर करा, संकेत ओळखा, नकार नका देऊ, स्वतःला कमी समजू नका. जिथे प्रेम नाही तिथे स्वतःला अडकवू नका. मित्रांनो, ती वाईट नाही, फक्त ती तुमच्यासाठी योग्य नाही. तुम्ही तिच्या आयुष्यात असाल पण हृदयात नसाल तर ते नातं तुम्हाला हळूहळू तोडत राहील. जिथे तुम्हाला वारंवार स्वतःची किंमत सिद्ध करावी लागते तिथे प्रेम नसतं, तिथे फक्त सवय असते. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. हा व्हिडिओ लवकरात लवकर प्रत्येक पुरुषापर्यंत पोहोचवा आणि चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये तुमचं मत सांगा.